मातोश्रींनी सांगितलेल्या पंचायतीच्या नियमांचं काय? पंचायत होईस तोवर दोन्ही पक्षांनी एकमेकांनी भेटायचं नाही असं सांगितलं त्यांनी. हा पण पंचायतच झाली नाही तर नियमांचा काय संबंध? पंचायतीचं गौरीला कळलं तर काय होईल याचा विचार कर. हे पण गौरीला घाबरले. देव करू आणि पंचायत टळो बस. त्यापेक्षा आपणच गौरीला पंचायतीबद्दल सांगून टाकूया. नाही जरा भडकल पण ही पंचायतीची पिढा तीच घालवल बघ आपल्या मागणं. आणि 20 लाखाचं काय? आपण 20 लाख घेतले आणि ते चोरीला गेलेत हे आपण गौरीपासून लपवून ठेवले. हे गौरीला कसं सांगायचं? परवाच तिनं काय लपवून ठेवायची नाही अशी शपथ घातली का नाही? मला तर काय बी सुधारणा झालंय आहे. महादेवावर सोड सगळं. तोच बाहेर काढेल आपल्याला ह्यातनं. देवानच तुझ्या बापाला फोन करायची बुद्धी दिली असं समज. मी जाते. मिनी आणि गौरी येतील, सांभाळून घे. हा येते. पण एवढी मोठी गोष्ट गौरीताईपासून का लपवताय तुम्ही? तसं कारण आहे मी नाही. आईला समजून घे. एकतर आधीच ती खचून चालले आणि आता त्यात तू अजून. गौरीताईने शपथ दिल्या त्याचं काय? मी मी माझ्या गळ्या शपथ घेतल्या. मला काय बी झालं तरी चालेल पण आईला ताप व्हायला नाही पाहिजे. मी गौरीताईची शपथ घेतल्या त्याचं काय? लहान बाळाची शपथ देव मनावर घेत नाही. तू तू नको काळजी करूस. मी काय बाळ नाही का काय? सगळं कळतंय मला. एवढंच जर कळतं तर मग आईला समजून घे की. नाही मी गौरीताईला फोन लाव. मिनी मिनी नाही मिनी ऐक माझं. मिनी मिनी पाया पडू का ग मी तुझ्या? तो ऐकशील. तुला तुला शपथ आहे माझी. तू 20 लाखाची गोष्ट गौरीला सांगितली ना. आपल्या आईवर विश्वास ठेव. मला बी लई बरं वाटलं. माझी अडचण समजून तुम्ही मला फोन केला आणि आज बी तुम्हाला माझ्या लेकींची काळजी आहे. खरंच लई बरं वाटलं मला. काय का आता अगं सोडून दिली असली तरी बायकोच माझी. आणि त्या पोरी मला बाप मानत नसल्या तरी तुझ्या पोरी माझ्या बी पोरीच आहेत की. फोनवर सांगितलं तुलाही समजा मी. म्हणून तर माझ्या जीवात जीव आला. आता काय पण करा. इंदूला सांगू नी पंचायत थांबवा. काय करा खुद मातोश्रीने ठेवलेली पंचायत ती कशी कॅन्सल करायची? असं नका बोलू. लई आशा घेऊन आली आहे मी पाया पडते तुमच्या. काय पण करा आणि पंचायत थांबवा. आता काय पाया पडते तू? तुला बोललो होतो मी 20 लाख घे ती जागा खाली कर आणि तुझ्या पोरी सांगत कुठे जा निघून. तेव्हा ऐकलं नाहीस तू. आता काय बाबत पडलं ही? पैसे गेलं ते गेलं, जागा तर जाणारच. लई जिद्दी ती हट्टी बाई हिंदू नाही ऐकणार. असं नका करू. वा कृष्णाराणी वा. खुद्द मातोश्रींनी बजावून नियम सांगितला होता. पंचायत होईस तोवर दोन्ही पार्टीनं एकमेकांनी भेटायचं नाही, बोलायचं नाही. आणि तू मातोश्रींचा नियम मोडलीस. पंचायत थांबवायला तू कसा दबाव टाकत होतीस हे सगळं रेकॉर्ड झालंय फोन मध्ये. ए बिंदे बंद कर. हिनं टाकलेला दबाव रेकॉर्ड करायचा होता. अगं तिथे ते मी एडिट करतो बरोबर. त्या रडोगायची घाबरकुंडी बरोबर शूट करतो. तुला परत परत बघायला मजा येईल. हा हे बी खरंच आहे की. देवाच्या जरा तुम्ही असं करशील असं वाटलं नव्हतं मला. लयच बोळी आहेस बाबा. आणि त्या बोळ्यापणामुळे तुझी अशी गत झाली. जाऊ तूच तू काय बी कर. तेवढी ती जागा आमच्या हवाली करावी. आमची बस. तुमची मग जागा तुमची कशी? माझ्या आई बापानं हुंड्यात दिलेली जागा आहे ती. ती जागा माझी आहे. ऐका आता त्या जागे पाहिजे हुंड्या पाहिजे लगीन केलं तुझ्या सांगत.
नाही ते या अडाणी बाई संकट कोण लगीन करणार होतं? म्हणजे फक्त हुंड्यासाठी आणि जागेसाठी माझ्या संगत लगीन केलं. ते म्हणजे आणि नुसती जागा नाही, आमच्या वाडवडिलांचं 15 तोळे सोनं बी दिलं माझ्या आई बापानं. 1 तोळा सोनं तरी मागितलं का कधी मी? अहो तुम्ही मागितलं नाही म्हणून तर ते 15 तोळे इकलं आणि 20 लाख तुम्हाला दिलं. आणि तुम्ही ते बी घालून बसलायसा. माझं सोनं? वा बिंदू राजा, लय बेस्ट काम केलंस बघ. रडुगायची गळागळा वाहणारी आसव बघून ब्रह्मानंदी टाळी लागल्यागत झालंय मला. वा, तिथे ते टाळी. आम्ही इथं सिरियस बोलायलोय आणि तू जोक मारायलाय. यातला जेवढा पाहिजे तेवढाच व्हिडिओ कट करून पाठव मला. या व्हिडिओच्या जोरावरच मी पंचायत गरकन फिरवणार. जागान खानावळ तुझ्या नावावर होणार. आणि त्या जागेवर बिंदूचं हॉटेल डॉन हॅशटॅग नुसतं खाटखुट होणार. दिंडीच्या खिंडीत गाठता नाही आलं तिला, पण आता पंचायतीत तिची पंचायत कशी करतो हे बघत राहायचं सगळ्यांनी. तिथे करून टाक चेकमेट. चेकमेट पंचायतीच्या दिवशीच होणार. आणि आता पंचायतीला दिस उरलं